तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच मोठ्या आता इकडे वळणावरती आलेली आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ईश्वरीने मुळातच रमाकांत राजेशिर्के यांना पाहिलेलं आहे. त्यानंतरची आपल्याला कोणतीही अपडेट दिलेली नाही आहे की ईश्वरी रमाकांत राजेशिर्के यांचा शोध घेते किंवा आता काय करते ती. पण ईश्वरीने शिर्केंच्या मदतीने हा आपला शोध चालूच ठेवलेला आहे आणि इथूनच खऱ्या अर्थाने ईश्वरीला न्याय मिळण्याची प्रोसेस आता प्रेक्षकांनो सुरू झालेली आहे. कारण आता ईश्वरी या सगळ्यामध्ये असा काहीतरी खुलासा करणार आहे की ज्याच्यामध्ये आता मात्र सगळ्यांनाच रमाकांत राजेशिर्के यांचं तर सत्य समजणारच, पण आता रमाकांत राजेशिर्के स्वतः ईश्वरीलाच या घरची सगळी धुरा सांभाळत अंजलीची या घरातून हकलपट्टी करणार आहेत. हो प्रेक्षकांनो, कारण आता अंजलीचं असं काय सत्य रमाकांत राजेशिर्के यांना समजलंय की त्यांनी आपल्या आता मुलीची साथ न देता आपल्या आता सुनेची साथ दिले. हो प्रेक्षकांनो, आयत्या वेळेला रमाकांत राजेशिर्के यांनी आता एंट्री करत नक्की काय धमाका केलेला हे सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटूसा व्हिडिओ चुकवू नका. इकडे आपण पाहिलेलं आहे की आता इकडे अर्णवने साताऱ्याला ईश्वरीसाठी किंवा असं एक हॉलिडे होम सुरू केलंय. पण हे हॉलिडे होम सुरू करण्यासाठी त्यांनी आता सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यामुळे वल्लरी मात्र आता चिडलेली आहे. वल्लरी विचार करते सगळं हे जे काही आहे ते ईश्वरीच्याच ह्याच्यावरती का, ईश्वरीच्याच नावावरती ते काही नाही आहे. मला आता इथे जर का गोष्टी थांबवायच्या असतील तर योग्य ठिकाणी पिन मारायला पाहिजे आणि ते म्हणजे आता अंजलीला जर का आता मी योग्य ठिकाणी पिन मारली तर आणि तरच मी हे सगळं थांबवू शकते. नाहीतर आता इथेच सगळं ईश्वरी आणि अर्णव यांच्या नावावरती व्हायला आता कमी होणार नाहीये असा ती विचार करायला लागते आणि त्यानंतर मग ती आता इकडे अंजलीला पिन मारायला जाते. बरं, तोपर्यंत हॉलिडे होमची सगळी संकल्पना आता इकडे पूर्णत्वाला आलेली आहे आणि हॉलिडे होम सुरू झालेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अर्णव फोन करून सगळ्या अपडेट घेत असताना त्याला आता काहीतरी अनयुज्युअल दिसत आहे. पण त्याच वेळेला इकडे आता आपण बघितलंय की वल्लरी अंजलीकडे आले आणि तिने सांगितलंय नाही सगळी प्रॉपर्टी आणि सगळा पैसा हा एक करत आता जाणार आहे तो म्हणजे इकडे ईश्वरीच्या नावावरती. मला तर वाटतंय ना की आता इकडे म्हणजे राजेशचा खून करण्याच्या मागे किंवा राजेशचा अपघात करण्याच्या मागे यांचाच हात असू शकतो. कारण काहीही झालं ना तरी राजेश या सगळ्यामध्ये अडथळे होते आणि ते आता बरोबर लीगल पद्धतीने तुला गाईड करत होते आणि हेच या लोकांना बघवलेलं नसणार आहे आणि त्याच कारणासाठी त्यांनी आता राजेशचा गेम केलेला आहे. तुला कळत नाहीये, तू या सगळ्यामध्ये साधे भोळेपणाने वावरत असलीस तरी सुद्धा मी तुला एक गोष्ट सांगते की या सगळ्यामध्ये तुझा आता हा साधे भोळेपणा तुला नडत आहे. असं म्हटल्यावर ती सांगते मामी पण मी काय करू शकते. यावरती वल्लरी म्हणते तू मनामध्ये आणलंस ना तर सगळं करू शकतेस, कारण याची 50% मालकीण तू आहेस. आणि त्यावरती ती सांगायला लागते मी फक्त नावाला 50% मालकीण आहे, पण आता जे काही आहे ते सगळं आता ईश्वरी आणि अर्णव हेच हँडल करतात. वल्लरी म्हणते तेच तर झाले ना, मला म्हणूनच असं वाटतंय की राजेशचा जो काही अपघात आहे ना तो यांनीच घडवून आणलाय. कारण आता बघ ना, तू बाळामध्ये बिझी असशील आणि राजेशची जर का मेमरीज गेली किंवा तोच तुमच्या मार्गामधला अडथळा दूर झाला तर काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आता रामच मोकळं झालं ना. असं म्हटल्यावर ती अंजली सांगते नाही, मी असं हे होऊ देणार नाही आहे. माझ्या जो काही भावाचा म्हणजे माझ्या जो काही बाळाचा हिस्सा आहे ना तो आता माझ्या वाट्याला आलाच पाहिजे. पुन्हा एकदा ती या सगळ्यामध्ये हिस्से मागण्याची गोष्ट करायला लागते. तेव्हा मात्र वल्लरी उलटा टर्न घेते आणि वल्लरी म्हणते नाही हे बघ, मी या घरची मोठी आहे त्यामुळे हिस्से वगैरे मागू नकोस. तू काय कर माहितीये का, म्हणजे या सगळ्यामधून ना हिला म्हणजे मुळातच त्या आता ईश्वरीला बाहेर काढ. तिला जर का या सगळ्यामधून बेदखल केलंस ना तर मात्र आपल्यासाठी हे गोष्ट सोपी जाणार आहे. असं म्हटल्यावर ती म्हणते पण अर्णव कसा तयार होईल. त्यावरती ती सांगते मी सांगते तुला काय करायचं ते. त्याला आता अशा कोंडीत पकड ना की काहीही झालं तरी अर्णवला हे मान्य करावंच लागेल. तुझे अधिकार तू वापर. थोडीशी अंजली साशंका. तोपर्यंत इकडे आता ईश्वरी विचारत आहे की काय झालं शिर्के, कुठपर्यंत काय अपडेट्स आलेले आहेत. आणि त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात मॅडम तुम्ही जे मला सांगितलं होतं ना ते सगळं आता मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर जे सत्य मला समजले ना
ते आता ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, ठीक आहे शिर्के, तुम्ही फक्त सांगा काय झालंय. आणि त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात, खरं तर या सगळ्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ना ते 100% खरं आहे. अर्णव सरांचे वडील त्या आता वारकरी संप्रदायाच्या इथे आता आहेत. 100% ही गोष्ट खरी आहे. आणि त्यावरती ईश्वरी सांगायला लागते, एक काम आपल्याला जर का या सगळ्यामध्ये त्यांना आता म्हणजे त्यांना लवकरात लवकर इकडे आणायचं असेल ना तर प्रयत्न करा. पण ही गोष्ट घरामध्ये कोणाला कळता कामा नये. काहीही झालं तरी घरामध्ये आता रिव्हील नाही झालं पाहिजे की हे सगळं मात्र आता म्हणजे आपण करतोय. फक्त आणि फक्त ते डायरेक्ट येतील ना याची काळजी घ्या. शिर्के सांगतात, ठीक आहे मॅडम, मी आजच्या आज त्यांना घेऊन येण्याचा 100% आता प्रयत्न करेन. प्रेक्षकांनो, इथेच आता मालिकेचा जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे. मुळातच या सगळ्यामध्ये मालिका आता मात्र एका वळणावरती येते. एकाच वेळेला अनेक गोष्टी घडणार असतात. बरं, ईश्वरी सांगायला लागते, अर्णव सर तुम्ही सगळ्यांना खाली बोलवा, मला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यावरती अर्णव म्हणतो, आता काय उगाच सगळ्यांना बोलवून तिकडे खाली काय गोंधळ करायचा, तू काहीतरी सांगायला आतेस पण प्रत्येक वेळेला तुझ्याचवरती उलट माहिती आहे तुला मिस इंदोर. यावरती ती सांगायला लागते, नाही यावेळेला अशी काही गोष्ट आता मी समोर आणणार आहे ना की त्यानंतर कुणीही काहीही बोलणार नाहीये. यावरती तो म्हणतो, कशाबद्दल बोलतेस तू. त्यावरती ती सांगते, मी सांगते तुम्हाला जे काही आहे ना ते सगळं सत्य आता समोर येईल आणि त्याची सगळ्यांना गरज आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव, कशाबद्दल. यावरती ती म्हणते, माझी आई आणि मी आम्ही दोघी निर्दोष आहोत ना त्याबद्दलचं सत्य आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर हे सत्य आता जगाच्या समोर तर आलंच पाहिजे. तू चिंता करू नकोस, मी सगळ्यांना बोलवतो. एक एक करत सगळ्यांना निरोप मात्र गेलेले आहेत आणि प्रत्येक जण याच्यामध्ये आता आलेला आहे. खाली सगळेजण आणि त्याच वेळेला अर्णव आता मामांना कॉल करतोय, मामा लवकर या, म्हणजे काहीतरी ईश्वरीकडे पुरावा आहे आणि ती तो सगळ्यांच्या समोर आता सादर करणार आहे. असं म्हटल्यावरती मामा सुद्धा या सगळ्यामध्ये तयार झालेले आहेत आणि सगळेच जण खाली. तोपर्यंत इकडे आता अंजलीने शिर्केंकडे फाईल मागवल्यात आणि त्या फाईल ती साईन करत आहे. मुळातच फाईल मागवणं हे एक फक्त निमित्त मात्र आहे आणि ती आता शिर्केंना ओरडून सांगत आहे, हे काय म्हणजे आता ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं इकडे आपल्याकडे कशी. मागच्या वेळेला सुद्धा आता मी सांगितलं होतं की ईश्वरी क्लाउड किचनची बिलं आपल्या इकडे आली नाही पाहिजेत, तरी सुद्धा पुन्हा आता तुम्ही तीच चुकी केलेली आहे. ईश्वरी क्लाउड किचनची बिलं आता आपल्याकडे आणून. आणि त्यावरती मग आता शिर्के म्हणतात, हे बघा मॅडम, जे काही मला आता अर्णव सर सांगतात ते करणं माझं काम आहे आणि तेच काम मी करतो. आणि त्याच वेळेला ती सांगते, अर्णव सर सांगतात ते काम आहे पण या सगळ्यामध्ये मी सांगते ते ऐकणं गरजेचं नाहीये, ते काही नाहीये. आत्तापर्यंत खूप मनमानी या ईश्वरी आणि अर्णवने केलेली आहे. मी आता कुणाचं काही ऐकणार नाही असं म्हणत डायरेक्टली ती आता खाली येते आणि ती आता ते पेपर अंगावरती फलकवत सांगायला लागते, हे काय आहे, म्हणजे हे सगळं काय आहे, का ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं आता तू का भरणार आहेस. त्यावरती अर्णव म्हणतो, ताई काय प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे आता तुझा एखादा खर्च जर का राजेशने केला तर काही प्रॉब्लेम आहे का. त्यावरती ती सांगते, प्रॉब्लेम काही नाही आहे, कारण राजेश हे स्वतः आता एक वकील आहेत, ते त्यांचं कमवतात आणि त्यानंतर मग आता त्यांच्या ह्याच्यावरती मी खर्च करू शकते, ते कुणाच्या पार्टनरशिपमध्ये नाही आहेत. हां, पण आता तुझं आणि माझं या कंपनीमध्ये अर्ध हे आहे ना. आणि त्यानंतर मी निर्णय घेतलाय, काहीही झालं तरी सुद्धा हिच्यावरती एक दमडा खर्च करायचा नाहीये, हा मालक म्हणून माझा निर्णय आहे. आणि त्यावरती अर्णव चिडतो आणि अर्णव सांगायला लागतो, ताई हे तू निर्णय घेऊ शकत नाहीयेस, कारण काय माहितीये का, तू या सगळ्यामध्ये एकटी आता इकडे नाहीयेस, मी आहे ना. मी जर का आता इकडे स्वतः आहे तर तू हा निर्णय घेऊ शकत नाहीस. ती सांगते, का मी अर्धी मालकीण आहे ना. अर्णव चिडतो, मग ती पेपर आता फाडून टाकते. सगळेच जण तिचा हा आतताई बघवापणा बघून खूपच चिडलेले आहेत आणि बोलणार तरी कोण हिला ना. आजी बोलत आहे, वल्लरी तर तिच्याच हातावरती, म्हणजे तिलाच आता सपोर्ट करत आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे एंट्री झालेली आहे, ती म्हणजे इकडे आता ईश्वरीने शोधलेल्या रमाकांत राजे शिर्केंची. आणि त्यानंतर मालिकेमध्ये 360 डिग्रीचा प्रेक्षकांनो असा काही टर्न आलेला आहे की इथूनच मालिका मात्र आता पूर्णपणे चेंज झालेली आहे. अचानकपणे आता तिकडे रमाकांत राजे शिर्के आणि आता खबरदार असं म्हणत त्यांनी आता अंजलीची बोलती बंद केलेली आहे. ही प्रॉपर्टी अजूनही माझ्याच नावावरती आहे आणि आज तुला या प्रॉपर्टीतून बेदखल मी करत आहे.
मुळातच रमाकांत राजेशिर्के आपल्या कुटुंबाची अपडेट घेऊनच आहेत आणि त्याच वेळेला त्यांना आता अंजली आणि आता इकडे स्वतः आता राकेश यांची कारस्थानं, म्हणजे अंजली मूर्ख आहे पण राकेशची कारस्थानं समजलेत. आज जर का प्रॉपर्टी अंजलीच्या हातात गेली तर उद्या आता धमाका होईल किंवा उद्या ही प्रॉपर्टी राहणार नाही हे माहिती असून त्यांनी आता एंट्री केली. पण मुळातच त्यांनी आता एंट्री केल्यावरती सगळ्यांना धक्का बसलाय. नक्की पुढे काय घडणार येणाऱ्या भागात सगळं